जी कॉइल्स निर्मिती होईल किंवा प्लेट्स निर्मिती होईल ती डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल मार्केटमध्ये त्याला स्कोप आहे. या प्रोजेक्टचे काही फीचर्स मी तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये आम्ही आतापर्यंत जागतिक दर्जामध्ये वापरल्या जाणाऱ्या सर्वोत्तम टेक्नॉलॉजीचा वापर करतोय. मग ते प्रोडक्शनच्या दृष्टिकोनातून असू दे किंवा पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून असू दे. एक साधं उदाहरण सांगायचं तर यामध्ये तर या प्रोजेक्टमध्ये जवळपास 344 करोड रुपीज हे फक्त एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट वरती खर्च होत आहे. 344 करोड रुपीज एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट वरती खर्च होत आहे. यामध्ये जो नवीन टेक्नॉलॉजी म्हणजे ज्याला ARP म्हणतो आपण, ही ARP टेक्नॉलॉजी आपण लावतोय. ARP टेक्नॉलॉजीमुळे जितकं पाणी आपण वापरणार आहे ते संपूर्ण पाणी रिसायकल होतं. याच्यामध्ये एकही थेंब पाण्याच्या बाहेर जाण्याची शक्यताच नाही. ही नवीन टेक्नॉलॉजी आहे. मुळात म्हणजे पाण्याची कमतरता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर विराज या दृष्टिकोनातूनही विचार करतोय की आपल्या CETPचं जे पाणी आहे, जो आज आपल्याला CETPचा प्रॉब्लेम दिसतोय, तर ते पाणी सुद्धा आम्ही रिसायकल करण्यासाठी घेतले. नवीन पाण्याऐवजी CETPचं पाणी मोठ्या प्रमाणात आपण घेतलं जाईल इकडे आणि ते रिसायकल केलं जाईल. याच्यासोबतच आपण डिनॉक्स सारखी टेक्नॉलॉजी, बॅग हाऊस, बॅग फिल्टर्स, स्क्रबर्स, एक मेजर्स ज्याच्यामुळे पोल्युशनचा प्रॉब्लेम होऊ शकतो तर ते रोखण्यासाठी आपण याच्यामध्ये वापरतोय. मुळात म्हणजे कोल्ड रोलिंग मिल आहे, तर तो ध्वनी प्रदूषणचा प्रश्न उद्भवत नाहीये. ही कोल्ड रोलिंग प्रोसेस आहे. ध्वनी प्रदूषण याच्यामुळे अजिबात अपेक्षित नाहीये. याच्यापासून जे निघणारे घनकचरा किंवा असं जे मटेरियल आहे ते संपूर्ण रिसायकलेबल आणि ते आपल्याच प्लांटमध्ये रिसायकल होईल. याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये रासायनिक घनकचरा अगदीच जर वेस्ट ऑइल किंवा असं जे निर्मित होतं ते जर आपण ऑथराइज पार्टी जे असतात, वेंडर्स असतात किंवा CSGF फॅसिलिटी असते त्यांच्याकडे देतो. पण बाकीचे जे रिसायकलेबल आहे ते संपूर्ण रिसायकलेबल मटेरियल आम्ही रिसायकल करतो. आपल्याच प्लांटमध्ये जे बेटिंग शॉप आहे तिकडे आपल्या दादांचं रिसायकलिंग होऊन जाईल. यानंतर एक दुसरा महत्वाचा उद्देश म्हणजे या प्रोजेक्ट मध्ये रोजगार निर्मिती होणार आहे ती जवळपास 5,000 लोकांना इथं रोजगार मिळणार आहे. सर्वात महत्वाचा प्रश्न असा येतो की रोजगार मिळणार आहे पण इथल्या लोकांना किती मिळणार आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो विराज मॅनेजमेंटने याचा सर्वांचा अभ्यास केला नाही असं लक्षात येते आपल्या की स्थानिक मध्ये काय होतं, 10वी-12वी नंतर स्किल्स डेव्हलपमेंट नाहीये. एज्युकेशनची कमतरता असेल किंवा काही, पण स्किल्स डेव्हलपमेंट आपल्याकडे नाहीये. टेक्निकल लोकांचा सहभाग जास्त नाहीये आणि टेक्निकल नसल्यामुळे नुसतं विराजच नाही, कोणत्याही कंपनीमध्ये बघा जर टेक्निकल नसेल तर जॉब मिळणं खूप अवघड होऊन जातं. त्यासाठी विराज मॅनेजमेंटने इथल्या लोकांच्यासाठी स्किल डेव्हलपमेंट सेंटर, प्रोफेशनल ट्रेनिंग सेंटर सुरू करतोय, ज्यामध्ये 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना 6 महिन्याचं 3 महिन्याचं जे कसं म्हणजे त्यांच्या कामासाठी जे लागणार आहे ते ट्रेनिंग देऊन त्यांना तयार करायचं आणि त्यांना विराजमध्ये पुन्हा जॉबला. अच्छा, याचा पर्पज हा आहे की फक्त त्याने विराजमध्येच काय मग इतकं ट्रेनिंग घेतल्यानंतर आणि सर्टिफिकेशन मिळणार त्याला फक्त विराज का बाहेर कुठे पण जॉब मिळू शकतो. जॉबच नाही तर ते स्वतःचा कामधंदा पण चालू करू शकतात. एकंदरीत उद्देश हा आहे की समाजाचा टोटल विकास जर व्हायचा असेल तर इथल्या लोकांना ट्रेनिंग देणं, त्यांची गुणवत्ता सुधारणं, टेक्नॉलॉजी उत्तम याच्यामध्ये त्यांना अवेअरनेस करणं, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि त्याचा पायाभूत म्हणून आपण व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर, स्किल डेव्हलपमेंट सेंटर याचा आधार घेतोय आणि ते सुरू करतोय. याच्यानंतरचा प्रश्न आहे, विराज नेहमी आरोग्य आणि हेल्थ विषयी लोकांच्या सोयी सुविधा, इथे मिळणाऱ्या लोकांना सोयी सुविधा याच्यासाठी
प्रकर्षानं याच्या आपल्या प्रोजेक्ट फेजमध्ये याचा आम्ही उद्देश म्हणून घेतोय. तर त्याच्या अंतर्गत हेल्थ सेंटर असेल, ॲम्ब्युलन्स फॅसिलिटी असेल आणि फ्री मेडिसिन्स असतील, याचा विचार त्यामध्ये करतो. या फॅसिलिटी पण आपण ग्रामस्थांना उपलब्ध करून देतोय. यानंतरचं जे आहे महिला सक्षमीकरण, महिलांच्यासाठी नवीन पूर्वी आपण महिलांच्या सक्षमीकरणासाठी शिवण क्लासची मशीन किंवा शिवण यंत्र आणि त्यांचे क्लासेस, ट्रेनिंग, डीबी बनवणं, बरेच काही उद्योगांना आपण प्राधान्य दिलं होतं. आता याच्यामध्ये नवीन काही जे टेक्नॉलॉजी असेल ज्यामध्ये महिलांना घर बसल्या काम मिळेल आणि त्यांना नुसतं काम नाही तर ते मार्केट उपलब्ध करून देता आलं पाहिजे. आज जर आपण काही घरामध्ये महिला बनवतात तर त्यात ते मार्केट पण असेल तर ते जाऊ शकतं मार्केटमध्ये. तर आपण या दोन्ही गोष्टीवरती विचार करतोय की त्यांना कामही मिळेल, त्यांना पैसाही मिळेल, त्यांना रोजगार न जाता ते स्वतःचा बिझनेस, स्वतःचा छोटा मोठा उद्योगधंदा सुरू करू शकतील आणि त्याला मार्केट करून द्यायचं विराज याच्यावरती काम करते. यानंतर जो आहे शैक्षणिक धोरणाच्या कामामध्ये गरजू विद्यार्थ्यांना किंवा ज्यांना मार्क गुणवंत विद्यार्थी ज्यांना म्हणतो आपण, ज्यांचे पर्सेंटेज आणि मार्क्स चांगले येतात आणि शिक्षणासाठी पुढे शिक्षणासाठी त्यांच्याकडे आर्थिक इकॉनॉमिकल कंडिशन जर नसेल तर त्यांच्यासाठी स्पेसिफिकली शिष्यवृत्ती योजना आपण राबवतोय. अशा विद्यार्थ्यांसाठी विराज एज्युकेशनसाठी शिष्यवृत्ती योजनेचा आपण यामध्ये उल्लेख केलेला आहे. मला वाटतं याच्याशिवाय विराज नेहमी मी पर्यावरणाचा माशी तुम्हाला उपदेश करून सांगितला की हा जो प्रोजेक्ट आहे हा पर्पजच आहे की ग्रीन स्टील हे नवीन जे टेक्नॉलॉजी प्रमाणे बनतं ग्रीन स्टील, याच्यामध्ये आम्ही ऑलरेडी 100 मेगावॅट सोलार पॉवर प्रोजेक्ट सुरू आहे आपला. त्याच्यापासून जी पॉवर जनरेशन होते ती आपण ग्रीडवरती घेतो आणि टार्गेट आपलं 2030 असं आहे. ग्रीन हाऊस गॅस इमिशनचं जर तुम्ही पाहिलं असेल, इव्हन आपलं सेंट्रल गव्हर्नमेंटचं पण टार्गेट आहे 2050 पर्यंत नेट झिरो करायचं आहे आपल्याला कार्बन इमिशन. त्याच्या दृष्टिकोनातून 2030 पर्यंत आपण नियर झिरोचं टार्गेट ठेवलेलं आहे विराजने. 100 मेगावॅट सोलार पॉवर प्लांटचं आपण ऑलरेडी जनरेशन केलं आणि ते आपण ग्रीडवरती घेतो. त्याच्यानंतर जवळपास 140 मेगावॅटचं बरोबर 140 मेगावॅट पॉवर जनरेशनचं टार्गेट ठेवतोय आपण विंड अँड सोलार बॅटरी बॅकअप सहित. तर ही पॉवर जी आहे ती ग्रीडवरती घेऊन, कारण इथं सोलार किंवा इथं विंड पॉवर जनरेशन इथं नसला स्कोप तर महाराष्ट्रामध्ये त्याचा स्कोप आहे इतर भागामध्ये, तर ते ग्रीडवरती ठेवून ग्रीडवरती टाकून आपण इकडे त्याची पॉवर घेतो. पर्पज काय मला सांगायचा उद्देश आहे, कारण एक पॉवर जनरेशनचा हा जो फॅक्टर आहे ते आपण कोल बेस्ड पॉवर प्लांट मधून जी पॉवर जनरेशन होते ती जर वापरली तर आपले ग्रीन हाऊस गॅस इमिशन किंवा कार्बन इमिशन जे आहे ते फॅक्टर वाढतं. आता याच्यामध्ये सोलार आणि विंड रिन्युएबल पॉवर एनर्जीचा आपण वापर करतोय. दुसरा म्हणजे याच्यामुळे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात एकतर खर्च म्हणण्यापेक्षा जे टार्गेट्स आहेत ग्रीन हाऊस गॅस इमिशनचे ते आपण लवकर मीट करू. मला वाटतं हा प्रोजेक्ट इथं आल्यामुळे बोईसरची इकॉनॉमीमध्ये त्याचा बूस्ट होणार, कारण एक 5,000 लोकांचा रोजगार इतकंच रिझन नाही तर त्याच्या पाठीमागे 5,000 लोकांच्या मागे त्यांची 4 घरातली लोक असतात, माणसं असतात, फॅमिली मेंबर्स असतात. 20,000 लोक आणि 20,000 लोक ज्यावेळी बोईसरमध्ये खरेदी करतात, खाण्यासाठी सामान खरीदतात किंवा हे होतं तर त्याचा इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ही चेन रिएक्शन आहे. एकाला नोकरी लागल्यानंतर 100 रुपयाची नोट जितकी मार्केटमध्ये फिरते तितका ते बिझनेस तयार करते, तितक्या लोकांच्या जितक्या हातातून ती जाते तेवढ्या लोकांना ती पैसे देत असते. हा बिझनेस आहे. तर त्याप्रमाणे इथली इकॉनॉमी खूप मोठ्या प्रमाणात बूस्ट होण्याची चान्सेस आहेत आणि त्या कसं होईल. मला वाटतं हा प्रोजेक्ट खूप महत्वाचा आहे आणि तुमच्या सर्वांचं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे. 8 एप्रिल जनसुनावणी आहे 11 वाजता आणि या सुनावणीला मी तुम्हा सर्वांना आमंत्रित करण्यासाठी आपण प्रेस कॉन्फरन्स घेतोय की तुम्हाला सर्वांना या जनसुनावणीसाठी आमंत्रित आहे. तुम्ही आग्रहाने या. मला वाटतं याच्यापेक्षा अजून काही असेल तर मग
ठीक आहे सर, धन्यवाद. 2012 साली जे पब्लिक हिअरिंग झालं होतं त्यावेळची जी कमिटमेंट्स आहेत, आपण त्यावेळच्या कमिटमेंट्स बघितल्या. 10 कोटीचा काहीतरी उल्लेख झाला होता आणि त्या बाबासाहेबांना होते. विराजने आतापर्यंत प्रॉब्लेम आहे की विराजने आतापर्यंत 16 करोड रुपये खर्च केले. 16 करोड. कारण CSR विराज, पालघर जिल्हा सगळा विराजमध्ये, पालघर जिल्ह्याची सगळी लोक ही विराजचीच फॅमिली आहे. पालघर जिल्ह्यामध्ये सगळी लोक ही विराजची फॅमिली आहे. तर 16 करोड रुपये आज विराजने खर्च केलेले, त्याची सगळी रक्कम आहे आपल्याकडे. पण मला असं म्हणायचं की जिथं गरजू लोकांना गरज आहे त्यांनीही पुढे यावं, त्यांनीही सांगावं. पण जो पण कोणाकडून रिक्वेस्ट येत नाही तो पण आपण प्रत्येकाला 1 to 1 जाऊन नाही विचारू शकत की काय गरज आहे किंवा काय असा. तर याचे पण आपण पुढच्या प्रोजेक्टमध्ये दखल घेतली जाईल निश्चितपणे. आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जे काय अर्ज येतील CSR फंडासाठी जे रिक्वायरमेंट त्याचे येतील तर ते काम आपण करून घेऊ. त्याचं आश्वासन आपण ऑलरेडी घेतो.